ने ने करती येल पडिया. काय झालं बा पाहुणा बोलस माझी तेवढ्यान मारा लागते का तेवढ्यान मारा लागते मार जसा गंगारामध्ये बुचकड बुचकड मारलं असतं मला. ओ गंगारामध्ये पाणी किती याचा अंदाज घेत होतो. माझा मुनका टाकून शरीर मी मारतो ते दिसेल तू मला मारतेस ते नाही दिसे का तुला. बाप्पा नवरा काना मारन ना बायको काना तोंड पायल. खावा लागते नवरा मार खावा लागते बायको ना. नको सांगू तेवढे धंदे मारले मी नाही खाऊ मार. धंदे तुझे धंदे बरोबर आहेत हा काव काव हा डसलू डसलू असा डसावा लागते का करू नवऱ्याच्या ताकदीला बायकोची ताकद पुरते का काही नाही सुधारला दारीला धरलू ना कटणारी जाऊन गेलो जा चोली जा चोली. डॉक्टरकडे गेलो होतो डॉक्टर म्हणत होता लाला हा काओ म्हणलो माझ्या घरची काळी कुत्री डसली म्हणलो. हा मला काळी कुत्री म्हणल्या. हो म्हणलो मला काळी कुत्री म्हणल्या. हो. म्हणजे मी कुत्री झालो. हो, कुत्री. मी कुत्री आणि कुत्रीचा नवरा कुत्रा. आपल्याच तोंडाला नवरा बायकोमध्ये झगडा होता म्हणून तू बोलशील नाही का माझ्याशी. मला तुम्हाशी बोलू सणायला लागा ना चालू सणायला लागा काऊन नाही बोलूशा लागत. राहू दे माझा एवढसा भाऊ होता माझा बबल्या तो तरी तुमच्या उरा रुपयाचा झाला का झाला तर म्हणून त्याला कोणी तीन टप्पर मध्ये विकल्या का केल्या त्याला विकलो त्याला कोण घेते त्या टपरीला. त्या टपऱ्याला नाही घेत तिला घेते साजरा सुरत कशी बोलते रे बायको चिडचिड लावून राहिली सकाळपासून. माझा बबल्या नसे ना तर मला गमन मी आहे ना गमवाला. तुला आवडतो एवढा गिंतीचा ना पंक्तीचा असत तू. माझा भाऊ होता मा घरी तर कसाही माझ्याकडून निघत राह कशी माझी बाजू घेत राह. आता माझा या घरामध्ये कोणी बोलणारा नसे चालणारा नसे म्हणून मला जसा आला तसा बोलते जसा आला तसा मारते नाही राही आम्ही घरामध्ये कोटी चार देंदा करे आणि कोटी आपली जिंदाली टॉप जा जा तशी तू माझ्या कामाची नाही जातो जातो जा बरं आत्ताच्या आता निघ येतो निघ माझ्या घरातून. चादरवरी आसळीन हे चादर काय तुमच्या कमाईची नाही माझ्या बापाच्या घरून आणलं होतं जरा. बरं आलं बापाची तू आणलीस तर एक काम कर चादर घेऊन जा आणि बाजी घेऊन जा. नाही नेवाच्या रोजी बाजाई नाही नाहीतरी लग्न झालं ना या घरामध्ये नांदाले आलो तर हाताने जावाले वळगा नव्हता आणि गोष्टी सांगते हा तीन टप्पर इक्या. बापरे जशी त्या बापाच्या तू घाण बोलत आणलं मी ना. आवा येईल ना तो तुझा भाऊ 8 दिवस झाले घराच्या बाहेर गेला महिन्यात झाल्यासारखी बोंबलून राहिलीस आणि मी त्याला कुठे विकलो का. चांगला कामाधंद्याला लावलं त्याला. कोणता काम धंदा तो धंदा हो म्हणजे तो आंबेसिलाचा त्याला धंदा म्हणते. धंदा नव्हतं का 2 पैसे कमवून त्याच्या कामात येतील. तेवढीशा पोराने सांगते 2 पैसा कमवल तर त्याच्या कामात येईल म्हणून आणि हा एवढा मोठा हलिया घरातल्या घरात पकवते. कोण रे नवऱ्याला हल्या म्हणते. हली आपल्या येईल तो एकटाच गेला का 15-20 बरोबर गेल्या त्याच्या. पोरं गेला त्याच्या बरोबर 15-20 जात नाही तर 100 जात मला काही देणं घेणं नसे ते नांगर गवटेच आहे. माझा एवढूसा माझा नाजूक महिना व दुसऱ्याच्या बरोबर नांगर गवटे इथं भाऊ नाजूक महिना नाजूक डोमकावळा 1 नंबरचा खाऊ खाऊ फुगला ना तू फुगलीस. तुझ्या खोटकाळी मध्ये साजरी मला फुगली करते माझ्या मासाला पाव झोरते तू लोकडून हाडी काठी लागली तर साजरा एवढाला तर रेट तरी एवढसा मास नाही फुटत मी का करू. माझ्या अंगावर एवढं तू माझ्या अंगावर अशा मॉरिन का नाही मारून टाका रे मला तुकडा जरा माझा घरा आवडा आणि मारून टाका मला जगूनच नाही लागा माझा भाव नसेत. हो मजाक केलो ललित नको मजाक केलो झाला मस्त बिल्या नाही का बाबल्या दाजी मी त्याने भलतीच मजाक करतो. मी मजाकच केलं मी काल मरूत. तू हसलीस ना या नवऱ्याचे मन कसं दन लावते पाय बरं.
शनी शनी शनी. दाजी मस्त मजा असेल नाही. बबलू पाणी आणलो. आणलू पाणी दूध काऊन आणलीस? हा? म्हशीचा दूध. पोचा आणू दूध. सप्पा या गावच्या म्हशी आटले तरी. बाय तुझ्या या लाडक्या भावाला भूक लागली. भूक लागली आहे ते. तो पोरगा येवाला उशीर नाही तर रबो रबो मारते. मारकुंडा हल्या करता नाही का? मी आलो ना आलो कुरकुर 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 करते. हा कुरकुर करते कोंबडा कोचा नाही तर. धरतो ना कापूनच टाकतो. सप्पा मारते त्या पोराला. मारू मारू सप्पा केंजावून टाकला. अजिबात डगर ना हो बिचारा. जेवढा तेवढाच आहे. तिकडे बसा. हो ना ती कल्ली मजा सांग. लहान सुटलाच करून ठेवून दिला. ती कल्ली मजा सांग ना का. कालची मजा तेव्हाला ठोकर तांदळाचा भात. बारीक पाहिजे हराम करायला. बारीक म्हणजे माझा भाऊ बारीकच खात खात आलाय. आमच्या बाबाच्या बाजी भात रांधून का नाही तसा जय श्रीरामचा सुरुक जाय जीभवर मांडल्याबरोबर गिटकत होतो. असे पोत्याच्या पोते ठप्पीच्या ठप्पी लागून राहे. जय श्रीरामची तू का गोष्टी सांगशील कंट्रोलचा खाया. लग्न खंडावाला तुझ्या बापानं. याला समजते खंडा कोणता कंट्रोलचा कोणता. ते भाजू जशी टाटा टाकला पुरी ताटभर. पाहिजे साल्याला. सव्वाद्या म्हणजे माझा भाऊ सव्वाद्याचा आहे. आमच्या बाबाच्या बाजी भाजीचा रांधून का नाही तसा उभ्याला तेल पाय उभ्याला तसा पायच होता माझा भाऊ. तो फोट्या फोडी कमी पण तो तेलच जास्त दिस. असे 15 लिटरच्या पिपे भरले राहत आड्याला लागतलं. घरात नव्हते मग ते घराच्या वरत ठेवू. हा का गोष्टी सांगत रे. पाव भर आणि पोचा पाव अर्धा पाव असा हलवा. घेतली मंदी. बाय मी का म्हणतो दाजी कोण घे ना 500 रुपये. कायला मटण खाऊशी लागत आहे. अगे माझा बबलू आंब्याच्या सीझन उन्हाला तर माझ्याचे दात असे किच करत असतील. व किच नाही व असे मटण खाऊ झाला. ठुसा चावला होती गमगरा. दाजीला नाही का मटण सांगतो मी फसलो करतो. तोचा तू खा दो बाबा तू खा दो. चुप राह. दाजीला फसलो करतो. काय झोपला पाय. दे बसतो इकडं. नाही बसा. मी का म्हणत होतो बबलीचे दाजी. आपला बापू नाही का बबलू. आपला बापू याला कोटी नेऊन कापू. नाही पापा बिपा नको पापा. आपला बबलू नाही का बापू. आंब्याच्या सीझन उन्हाला नाही ओवाला गिवाडा नको. आता 8-10 दिवस झाले बापू आंब्याच्या सीझन वर गेला होता. आता बापूच्या दाताला मांस नाही ना मटण नाही सुटली. आता बापूचे दात कसे का किचकिच रवरव करत आहे. आता जाऊन शारी बापूसाठी किलो मटण का नाही आणत. का म्हणते हा मटण गावचा लागते म्हणते. बे 15 दिवस झाले मी आरंग सारपत आहे. काय बुजले मासे दिसून राहिला का साल्या तुला. किती दिवस झाले तुला. 8 दिवसात वापस आला. 4-5 महिन्यासाठी पाठवलं होतं ना. संपले 8 दिवसात. माझ्याने एवढे आंबे शिल्लक नव्हतं. पागल झालीस का तू. भाऊ कोणाचा सारं कोणाचा. 15 थोडा ट्रक आले होते एवढे शिल्लक. 15-16 17 आले होते. 17 हे कामा नाही पण घुई नाही ठेवली. माझा हुशारच आहे वा. भाऊ कोणाचा हो माझा लेट म्हणूनच गेलता वा. सारा कोणाचा हो मेट म्हणूनच गेलता. मेट हा नेट लागला म्हणून परत आला. 8 दिवसामध्ये सीझन संपते का कधी. साला सीझन संपले का बे खोटा रड्या. ठीक आहे ना बापू. आता नवीन सीझन आहे ते ती जा. आता कोणती पत्ता सीझन. हो त्या गड्ड्यातला पाणी प्यायला तू का हालत. मग माझ्या घरात राहशील फुकट खाल साला. 8 दिवसामध्ये आला वापस. कामचोर साला निघ माझ्या घरात. निघ. 4 महिन्यासाठी पाठवलं साला. 8 दिवसांनी वापस आला. हराम नेटला का चालेल. जातो एवढे साजरे कपडे आणलो होतो. कोण आले दोन्ही.
मजाक नाही केलं का बे साले? मजाक नाही समजे का बे साले? कपडे आणलं का आमच्यासाठी? पुढे जावायचं नाही, येतेच राहायचा. माझ्या बबलूनावर माझ्या भावाला बहिणीसाठी भाटव्यासाठी शेतीमध्ये जाऊन शरी कपडा आणला कपडा आणला कपडा दाबू दाबू मारून टाका. मजाक नाही का बे? लाड करतो साला. एक नंबर आहे माझा बबल्या. जावाचा नाही कोण, येतेच राहायचा. ललिते तुझा भाऊ एक नंबर आहे व. ए तुझ्या भावाचा मुंडका कुठे गेला? माझ्या भावाच्या मात माझ्या बबलूच्या मात कपडे आणले माझ्या भावानं. टाकूनच घेणं म्हणा, टाकूनच घेणं माझ्या भावाच्या मात. नाही तर लहानाचा मोठा झाला हा पोरगा, पण भाटव्याच्या हातची साधी चड्डी नाही टिकली या पोराला. चड्डी नाही घालस तू, दाखव. दे रे बापू दे तुझ्या भाटव्याला कपडे दे. का भेटला होता तर त्या सकारामेच्या काळामध्ये. चड्डी ना कपडे माझ्यासाठी पॅन्ट शर्ट एक नंबर. का भेटला होता सकारामाचा राजा? पॅन्ट एक नंबर. ओके खासो पुरा प्यारे लाल प्याटो. प्यारेलाल हा एवढा मोठा किस्सा. बबल्या अरे तो उल्लू अर्जू सिनेमातला ओस्ताच लावते प्यारेलाल प्याटो. बाय चिंता न करू, दाजी पुरेच मावते त्याच्या. एवढा मोठा किस्सा आहे म्हणजे का? वैताड्या खेळातले लोक नाही सुधरत. तो खिसा हो का टाकावचा हो कसा टाकावचा ना का करायचं या ककला नशेत. म्हणून या खेड्यातल्या लोकांनी चांगले टेंडरवाले कपडे नको आणू म्हणतो. समजन उंच इकडे पहा आता माझ्याकडे प्यारेलाल असा पकडायचा. तिकडे नाही इकडे पहा. हो माझ्या तोंडाकडे पाहिजे का टिकला येतो. असा पकडाचा प्यारेलाल असा पकडला इलास्टिक वरया बाकीचा खाल्या. सोपा आहे. इलेक्ट्रिक वर पाय टाकवतात तो वरच्या बाजूने म्हणणं म्हणलो तरी एकच पायावर लवते घोडा. टाकला दाजीना. गेला आता तो काढा ना. काढा पाय काढा लवकर. एक पाय खरा हरवला का भावा माझा? एक नंबर. बापरे शांती चालली पाणी भरायला. एक नंबर कपडा आणला तू आसमारून वास नाही ते फॅक्टरीतले नवीन कपडे राहते. शिदा हा रेंजला दिसून राहिला पुरा. रेनला नशे बबल्याचे दाजी. त्याला रेनला नाही म्हणत, त्याला मेंगला कलर म्हणते. शिटीतले लोक मेंगला कलर वापरते, खेड्यातले लोक भडक वापरते. हे सांगते मेंगली चरचरीत तोंडावून का अश्व. टाका टाका दाजीचा डोकसा दाजीचा डोकसा अशी शिरो हात शिरवला पाहिजे दाजीना. कलर बदलला बे. ओरे बाबा तो काढा हात काढा तो फॅशन. तिसरा आकडून आणू. त्या फॅशन मध्ये हात टाकलाय तुम्ही. फॅशनचा कपडा होतो. फाटला हो का? फाटला ना फॅशनचा हो. सवन कर रे बापू दाजीचा कपडा. सवन कर सवन. हा टुकडा धरा साजरा. दाजी एक नंबर दिसते. सवाल कर ना गा दाजीचा कपडा. हे एक नंबर फॅशनचा कपडा दिसते बबल्याचा दाजी. याला फाटला कपडा नाही म्हणा. तो सलमान खान पाहिला का टीव्हीतला सलमान खान? तो असा फाटले फॅशनचे कपडे टाकू टाकूच तर हिरो झाला. सलमान खान हे बबल्याच्या लग्नात टाकू आम्ही कपडे. हे एक नंबर दिसते. पुरे तुझा दाजी पुराचा पुरा अक्षय कुमार. तुझा बाई मला तर एक नंबर बनारसी शालू आणलं नसं. किती काही केलं माझा भाऊ ना. माझ्या पाठून पाय जाऊन घसरत आला. दाजी खासच दिसते. ते वावरात राहतात ना भूतगावने. ये बाबू ये पटकन कर दाखव घालून याचा पटकन. अंदर नाही टाकावं लागेल. येतीच करावं लागते. अरे बापरे. पकड 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 पकड. शालू शालू बनारसी शालू. हा एवढा शालू बाकीचा कुठे गेला?
तुम्हाला का ऐकला आहे तो हा शालू नाही चालू बनवलं तुझ्या भावानं. शेती मध्ये तसाच राहते शालू. असं शालू तुम्हाला का समजते बबल्याचे दाजी? एवढाच टाकावं लागते. टेलरची शिलाई किती वाढली आहे, परवडला पाहिजे. म्हणून का लंगोटे घालावच्या का? तसं नाही, शेतीतल्या बायका तसाच नेसते. ललित ते समोरून ठीक आहे, मागून असा मोकळाच. नाही रे बाबा, अटकारून पायतलू. दाजी हा मच्छा पकडायला होती. मच्छा पकडायचा नव्हे का, झांपलो हा झांपर हा एवढूसा लहान पोराची चड्डी तरी मोठी राहते. समज ना उमज. खेड्यापाड्यातल्या लोकांना फॅशन म्हणजे का राहते आमच्याकडे पोरं समजत खाली लावतात, नाही. तुला बाया वर लावतात. कधी टँडर कपडे नेसणाच अहो, नाही. तू माऊनही नाही राहिलीस. माझ्या मावण्याशी कोणता लेणं देणं आलं या माणसाला? मी माव का नको माव? कपडा मावला म्हणजे झाला. आणि बाहेर या दोऱ्या दोऱ्या नव्हे का, नाडे होते नाडे. झांपरला नाळे आमच्याकडे पाहिजे मला राहतात. बबल्याची दाजी एक नंबर दिसत आहो मी. त्या शिरीम्यातली हिरोईन राखी सावंत काटल. बाहेर धुका बे, कायचा झकास, तुझी बहीण पूर्ण वेल्डिंग केल्यासारखी दिसून राहिली. अबे ते दिवसा तरी लावू शकते का? मोठ्या दिवसात रातचा आणल्या तर दिवसा नाही लावीन तर नाही लावीन, रातच्या ना तरी लावीन. कोण पाहणार आहे? नवराच पाय. कोण बाई? दाजीच बाई. महागाचे कपडे आणलास हा? मोठ्या दुकानातून आणला असेल तू. दाजी मोठ्याच दुकानातून आणणार होतो, पण ते का झालं, येवाच्या वेळेस एवढे दुकानं बंद होत. गल्ल्या गुल्ल्या मध्ये जाऊन पाहिलो तरी बंदच होत. मग हे साला पण वाळू टाकले होते आणि तुमचे फेकले होते, घेऊन आलो. एक नंबर. सलापावरचे दुसऱ्याचे कपडे चोरून आणले नाही ना. रावद्या बबल्याची दाजी कशी जाणो अन्न तर खरी मानाचा पानगोड करा आता. तो पान तूच गोळ कर, तूच खाणं पचकन थुकायच्या तोंडावर. लोकांचे उष्टी वाष्टी कपडे घालू का आपण? चाल्या ए, कपडे धर तुझ्या. चाला कपडे आणते दाजी बढिया फॅशन. लात मारून बघणार. घे घे हे घे सोडतो, घे हे घे सोडतो. लात मारून हे घे तुझे कपडे नाही पाहिजे. घे सोडलो, हे घे सोडलो, तूही सोडव. मध्ये घरातून साला मोठा साला फेकले भाकले कपडे आणले. चल निघ इथून. चल निघ. हो, जातो साजरे 10,000 रुपये आणलो होतो, एकटाच बिर्याणी खाली. इकडे हे साल्या मजाक नाही केलं का बे? 10,000 बापाच्या राजी नाही पाहिलं. ए हाडा घेऊ का? मरते का बे? मरते का बे? पाणी हे घे, पाणी घे. शेवटचं पाणी घे. बबल्याची दाजी एवढूशा पोरांना लढून खात्या पोरांना 7 दिवसामध्ये 10,000ची कॅस आणलं. पाठवलं होतं 10,000ची. आणि तू एवढा मोठा माणूस झाला कुकुड राबिया घरातल्या घरात राहते पण 200 रुपयाची वन नाही आणू. म्हणजे दाजी कामाला गेले नाही. लोकांची डब्बा प्लास्टिक घेतात, चप्पल पप्पो. 10,000 आणलास ना? मटन चारणे ते साल्या. चारतो माझ्या माता खाऊन चार रे बापू चार. तू म्हणलास तर या माणसाची ताकद नाही बनली साऱ्याला मटण चारावची. तुझ्या भाटव्याच्या नाकावर निंबू पिरून शारी. अरे किलोभर म्हणतात 2 किलो काय तो नाकावर पिरते. मटण पिरजा. कधी नाक म्हणतेस कधी मटन म्हणते. तुझा समजा 2 किलो मटण चार या गरीबाला. आणतो पटकन आणते. ते का कपडे चिवडतात नसेल निसाना म्हणजे वाटता बापू. मटनच बनवतो. साजरी कसं वाटा बाय. मी का म्हणतो तो 10,000 रुपये आहे ते तुझ्या नावानं फिक्स मध्ये टाकून देऊ म्हणलं होतं. ओके केवढा गरजिनगानीचा बहिणीच्या नावानं फिक्स मध्ये टाकतो म्हणते. दाजी कोणच घे ना 500-700 रुपये मटण खाऊ. आपल्या पैशाला खार नाही लावू म्हणते. दादीचे पैसे सारसर करू म्हणते. मता हुच्या थांब मी पुसलं करू उगा मग किचकिच नको करू. बबलीचे दाजी हा गेलाच नाही जाणे का? नाही आमचे पसाना का करता. 10,000ची पुतल राहते एवढी मोठी. मस्ताची एक वक्ता होते. बबलीचे दाजी
बबलूची दाजी बबलूची दाजी अहो आता नाही हो, नंतर तुझा भाऊ आहे. मग काय म्हणतेस तर बबलूची दाजी मी का म्हणत होतो काय म्हणतो तू? आपला बबलू नाही का बबलू हा, आपला बबलू शिटी मध्ये गेला आंब्याच्या सीझन वर माहित आहे हो मला. 10,000ची कॅश आणलं माहित आहे. आता ते 10,000ची कॅश नाही का खोरू नाही म्हणते मग मग. दाजीच्या नावानं फिक्स मध्ये टाकून देऊन म्हणते तुझ्या नावानं हो तुमच्या नावानं फिक्स मध्ये टाकून देऊन म्हणते आता आपल्याच पैशांना जाऊ शारी मटन का नाही आणत पाहिलो बे पण तुझ्यासारखा फुकटे नाही पाहिलो बे सदैव भाटण्याच्या माता खातील साल्या भिकाऱ्याच्या औलाद तुझा बाप भिकारी तुझी माय भिकारी तुझी बहीण सदा भिकारी बबल्या आम्हाला भिकारी जेवणात बोललं आमची अप्पीची अख्खी खानदान चाललं अरे नशेरा शाखाचा आम्हाला फिक्स मध्ये नाही हिस्सा मध्ये तू आत्ताच्या आता जा नक्की तो का चारते आज तू तुझे तोंड आमच्या तोंडात पचकाभर तुका तू चाले लवकर नाही टाकून आम्ही फिक्स मध्ये बाय येता येता नाही का ट्रेन मध्ये माझी कोणतरी केस कापला बाय आणि 10,000 रुपये चोरून नेला बाय. लढू ना बाबा लढू ना बापू तुझा कोणी गरा बिरा नाही कापला का मा नाही बाय घरा बाजूला ठेवलो होतो. तरी म्हणलं मा येऊच्या पोरानं धाडू नको शिटी मध्ये चोर गुंडे राहतात म्हणलं माझ्याचा जीव वाचला बबल्या बापू ट्रेन मध्ये का कापला मग तुझे दाजी माझे खिशे कापला खिशे. खिसेच कापला तुझी ते काऊन नाही कापला बे जीप काऊन नाही कापला हरामखोर लोपर किती खोटा बोलून राहिला हा नाही बबलूचे दाजी माझा खोटं नाही बोल माझा साधा बोल आहे माझा एवढूसा खोटं नाही बोल बोलतो का बाय? नाही बोलो एवढूसा नाही बोलो हा एवढा मोठा खोटा बोलते ते माझ्याकडून हा 1,000 रुपये घेऊन गेला आंब्याच्या सीजन वर जातो म्हणून हा सीजन वर नाही गेला हा साला ते आपल्याकडची संगीती आहे ना संगीती कोणती ते चकनी चकनी आहे का अशी पाहते अशी चालते. तू कुठे चालला हा संगीती बरोबर बमलेश्वरी पावाला गेला बबल्याचे दाजी अजिबात आता हात दुखवायचे नाही माझ्या बेट्या गोट्या माझा नवरा इरभर तपणीमध्ये लोंग लोंग हिंडते आणि 3 टप्पर जमा करते लोकायला व्याजात पट्ट्याना 1,000 रुपये मागलं ना तुला दिलं का माझा सारा कामात धंद्याला लागला पाहिजे म्हणून तर तू पोरी हिंडवायला लागला यात्रा जत्रा पावायला लागला जवान झालं पटकन डोळे लाव. झालं म्हणजे कोणाच्या अंगावर येईल? कोणाच्या अंगावर येईल? आजपासून तू माझा भाऊ नाही आणि मी तुझी बहीण नाही तू माझ्यासाठी मेलास आणि मी तुझ्यासाठी मेलो होते तुझं गेला का साला येवायचं ना माझ्या घरी साल्या बिलकुल आहे ना मला दरवाजा नाही कुंदावा 1,000 रुपये घेऊन गेला साला पोरी हिंडवते मी बायको नाही हिंडवलं बहिणीला बहीण नाही ना भाटवायला तुझ्या पायी तो आला ना त्याच्याने तुझ्या तोकडा मोडतो साला 1,000 रुपये घेऊन गेला माझ्या नवऱ्याला पाय चेन लावा चुप राय भाऊ 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 हा गाट्या उंदीर पोटून इकडे थांब पुढच्याला स्कूल झाला हा बोचका कोण नेल तुझा हा बोचका घे हा घे तुझा बोचका काळा तोंड कर साल्या हा घे तुझा बोचका मी घेतून हा घे तुझा बोचका चल हा घे तुझा बोचका तो बोचका तुम्हीच ठेवा. बिलकुल माझ्या दरवाजात नाही यावाचा आम्ही दोघंच जण राहू नाही का गा तुझ्या प्रेमात माझं लवत दन 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 दाजी गुल्लू 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 का रे बापू बबल्या बाय मी तुझा लाडाचा भाऊ नाही कसं का बाय 200 रुपये आहेत. काय लो मा बिर्याणी खाईन म्हणलो पोटी का हॉटेलमध्ये. हॉटेलात बिर्याणी करते माझ्या भावाला बिर्याणी खावायला 200 रुपये देतो माझ्या बबलूला बिर्याणी खावायला 200 रुपये देतो 200 रुपये देतो ये बापू 100 बाकी आहेत दाजीला दे. बेसरम कोणता नाही आला गिलास का तर पाय तुझ्या
लावतात